नमस्कार, विनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण बनवतोय उकडीचे मोदक। तर इथे बघा मी 2 वाट्या, हे छोटी वाटी आहे ना त्या खोबरं घेतलंय। खोबरं मी किसून घेतलंय विळीवर। तुम्ही हे पण करू शकता की कधी कधी आपण कसं पूर्ण असं कवड असते आतमधची, त्यातलं ते खोबरं असतं ते काढून घेतो आणि त्याच्या पाठीचं साल असतं ना ते सुरीच्या साह्याने किंवा विळीच्या साह्याने काढून टाकतो आणि त्यानंतर आपण ते किसतो, नाहीतर मग मिक्सरवर फिरून घेतो, तसंही करून घेऊ शकता। तर बघा मी पॅनमध्ये छोटा चमचा 1 तूप टाकलं, तळाला खोबरं लागू नये म्हणून। पण माझी आई वगैरे कधी टाकायची नाही, पण मी थोडंसं टाकलंय, कारण पूर्वीचे लोक नुसतंच खोबरं आणि गुळ मिक्स करायचे आणि पुरण तयार करायची। तर इथे बघा त्यानंतर मी काय केलं, 2 वाटी खोबऱ्यामध्ये मी 1 वाटी फुल गुळ घेतलेला, पण थोडे खडे होते म्हणून मग मी पाऊण वाटीच टाकला त्याच्यातला आणि मस्तपैकी गूळ आणि खोबरं मिक्स करून घेतलं। हे बघा, आणि आपला गूळ टाकलेला आहे तो पण छानपैकी मेल्ट झाला आणि मिक्स पण छान झालाय। आपण आता वरून टाकतोय वेलची त्याच्यामध्ये, आणि इथे अशी आपली वेलची पण टाकून झालेली आहे। आता आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया आणि मस्तपैकी थंड करण्यासाठी ठेवून देऊया। तर इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे। हे बघा, असं व्यवस्थित पुरण करायचं आणि कोणाकोणाला हळद टाकायची वगैरे सवय असते, पण आपला गुळच थोडासा ऑरेंज टाईप असा कलर होता त्याचा, तांबूस असा, तर म्हणून मी हळद नाही टाकली। तर इथे बघा मी 1च वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी इथे पाणी मी उकळून घेतलंय आणि त्याच्यात चिमूटभर चवीपुरतं मीठ टाकलं आणि छोटा 1 चमचा तेल टाकलं आहे। तूप पण टाकू शकता तुम्ही त्या जागेवर। तर इथे बघा आता आपण व्यवस्थित असं पीठ भागवून घेऊया। आता काय झालेलं, मोदक करायचे असले ना तर मोस्टली गावात खेड्यात वगैरे कसं गणपती संकष्टी अशाच टायमिंगमध्ये होतात, आणि शहरात काय आपण मुलांनी म्हटलं चल मोदक खावंच तर बनवतो आपण। बघा आता इथे आपली छानपैकी उकड आलेली आहे, मस्तपैकी फिरून घेतलं आणि 1 पेल्याला 1 पेला तांदळाचं पीठ एकदम व्यवस्थित परफेक्ट होतं, म्हणजे जास्त पण होत नाही कमी पण होत नाही। बघा आता मी झाकून पण ठेवलंय हे असं। तर 1 पेला पाणी आणि 1 पेला तांदळाचं पीठ टाका तुम्ही, बस इनफ, याच्यापेक्षा जास्त काही करू नका। आणि चवीपुरतं मीठ आणि 1 थेंब तेल सोडा त्याच्यात, मस्तपैकी उकड होते, अजिबात फसत नाही आणि असं चिकट किंवा हे होत नाही। फक्त कधी कधी चुकतं काय माहितीये, तांदळाचं जे पीठ मिळतं ना आपल्याला ते कधी कधी चुकीचं मिळतं, कारण आपण कधी कधी बऱ्याच वेळेस रेडीमेड पीठ आणतो आणि त्याच्यामध्ये कुठच्या तांदळाचे ते कळत नाही आपल्याला, तेव्हा आपले मोदक फसण्याची किंवा हे पीठ भागवतो ते फसण्याची शक्यता असते। नाहीतर बाकीच्या वेळेस आपण जेव्हा घरी तयार करतो पीठ वगैरे ना तर छान होतं। पण मी हे विकतच आणलेलं आहे तांदळाचं पीठ। इथे आमच्या चक्कीवर मोदकाचं पीठ मिळतं, तर मी ते तिथूनच घेऊन आले आणि छान मोदक बनतात। गणपतीला वगैरे पण आम्ही इथूनच घेऊन जातो। तर हे बघा इथे असं मी व्यवस्थित पीठ पण ना आपल्याला मोदकाचं जेवढी उकड आहे तेवढंच मळायला पण खूप रगडून रगडून मळायचं। गरम असेल तर काहीतरी वाटी वगैरे घेऊन त्याच्या साह्याने मळायचं, नाहीतर मग हाताला पाणी लावायचं आणि मग मळून घ्यायचं, पण हात भाजतात कडकडीत असल्यामुळे। तर आपण एक मोदक साच्याच्या साह्याने बघूया साच्यामध्ये कसा बनवता येईल तो। इथे मी पीठ टाकलंय, माझ्या आईचे साच्याचेच असायचे पण खूप पातळ असायचे आणि तो जर्मन टाईप वगैरे असा साचा असायचा, तर माझ्याकडे तो नव्हता, मग मी हाच वापरला आहे, ह्याचा प्लास्टिकचा। पण मी बघत होते माझ्या आई ना अशी पूर्ण कवर बाहेर पातळ एकदम आहे जे पीठ असतं ना आत सोडलेलं ते काढायची, पण मी बघत होते येतं काय, मग माझ्याकडून बहुतेक पीठ कमीच पडलंय त्याच्यामुळे वरती येईना, ते मी ट्राय करत होते, कारण वरती जे बंद करतो तोंड ना त्यासाठी सुद्धा आईच्या हे मोदक बनवायची, त्याचे साच्यात पीठ यायचं असं वरून बाहेर आणि त्यानेच ती तोंड बंद करायची मोदकाचं। मग मी ट्राय करत होते पण तसं नाही आलं, तर आता आपल्याला पॅचअप करावं लागेल इथे। तर इथे अशी पातळ असं आपण हे करून घ्यायचं, जशी छोटीशी भाकरी म्हणतो किंवा काय असं, आणि असा पॅच द्यायचा त्याला आणि व्यवस्थित चिटकून घ्यायचं सगळ्या साईडने। हे बघा मी असं आट टाकून व्यवस्थित चिटकवलं
अजिबात सुटत नाही. कधी कधी काय होतं, हे जर चिटकलं नाही ना तर उकड आली की मोदकाचं ते तळाचं बऱ्याच जणांच्या सुटलेलं असतं, असं निघतं ते, कारण खूप खापरीसारखं जाड लावतात ना, म्हणून एकदम पातळ करून घ्यायचं आणि मगच चिटकवायचं त्याला. जर आतून पीठ बाहेर नाही आलं तर साच्यातून. तर इथे असे आपण साच्याचे थोडेसे मोदक करून घेतले आणि थोडे आपण होममेड हाताने सुद्धा बनवून घेतलेत बघा. तर पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे इथे. तर जेव्हा आपण अशी गोळी करू तर जे तेल असतं ना, तेलात बुडवून घ्यायचे, नाही तर ते चिटकतं आपल्या हाताला. आणि साईडने पहिली किनार असते ना, तर ती पातळ करायला सुरुवात करायचं, एकदम पातळ 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 पातळ. आणि मग मधचा भाग असतो ना, तो असा हळूहळू 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 जाड राहतो असा. म्हणजे मी काय म्हणू त्याला, की एकदम असा उंच भाग राहतो. आणि मग तो आपण हळूहळू हळूहळू हळू प्रेस करायचा अंगठ्याच्या साह्याने आणि मग खोल जातो तो. आणि मग व्यवस्थित अशी खोल वाटी होती आपली तयार. वाटी झाल्यानंतर पुन्हा सगळ्या साईडने असा हात मारून घ्यायचा, कारण कुठे कुठे जाड पण राहतं ना. तर आणि मी खरं सांगू, माझ्या घरी साच्याच्या मोदकापेक्षा हाताने केलेले मोदक खूप आवडतात मुलांना, कारण ते एकदम पातळ होतात, तोंडात टाकल्याबरोबर लगेचच खायला मिळतात. आणि साच्याचे असतात ते थोडे जाड होतात ना, मग तेवढे मुलांना आवडत नाहीत. त्याच्यामुळे जास्तीचे मी असेच हातानेच बनवते घरी मोदक, कारण माझ्या मुलांना हेच जास्त आवडतात. कोणतरी आलं तरच साचा वगैरे काढते. तर असं आपण व्यवस्थित त्याला घड्या त्या कळ्या घालून घ्यायच्या आणि हळूहळू हळूहळू खालून प्रेस करायचं. मग वरती बरोबर त्याचं तोंड बंद 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 होत येतं असं. हे बघा. आणि नंतर वाटलं तुम्हाला की नाही होत आहे तर मग आपण जवळ घेऊ शकतो त्याला थोडंसं. कधी कधी कसं असं फिरवता फिरवता हाताला चिटकत राहतं आणि ओपन होत राहतं. तर नाहीतर मग असं वरून पकडायचं आणि वरती 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 घेऊन जायचं जर मिटत नसेल तर. हे बघा, असं मी तुम्हाला दाखवते कसं मिटायचं त्याचं तोंड. ते असं असं बंद करायचं मग जवळ आल्यानंतर. आणि इथे असा आपला होममेड हाताने बनवलेला मोदक सुद्धा तयार झाला. मग असे सगळे मोदक मी तयार करून घेतले. थोडे साच्याचे बनवले आणि थोडे हाताने बनवले. आता आपण काय करूया, गॅसवर पाणी ठेवून घेऊया आणि त्यानंतर हे मोदक आपण चाळणीमध्ये ठेवूया. इथे असे माझे मोदक बनवून झाले आहेत सगळे, तुम्हाला दाखवले मी. हे बघा, मी पाणी ठेवलं तापत, चाळण ठेवली, एक केळीचं पान ठेवलं. तुम्ही याच्या जाग्यावर ओला पांढरा कपडा पण ठेवू शकता, असा घट्ट पिळून घ्यायचा आणि मग तो पाणी खिसतो छानपैकी, जर केळीचं पान नसेल तर तुमच्याकडे. आणि इथे असे सगळे मोदक ठेवून घेतले मी. आणि वरून मी एक पान ठेवलं आणि झाकण ठेवलं. ह्याच्या आधी पान ठेवलेलं मी, कुठे गायब झालं काय माहिती, राहिलं वाटतं ते बाजूला. वरती असं झाकण ठेवायचं आणि छानपैकी जेमतेम 10-1 मिनिटाची उकड काढायची. माझ्याकडे केसर नव्हतं, ह्याच्यावर केसर सोडलं असतं तर अजून छान दिसले असते. तूप टाकायचं आणि मस्तपैकी खायचं. आणि इथे असे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.